भजनाचे आयोजन असते, तर अश्विन शुद्ध पंचमीला गुरुगुंडा महाराजांचा उत्सव साजरा होतो. माघ शुद्ध प्रतिपदेला माघवारी पंढरपूरसाठी पालखी सोहळा निघतो. त्रयोदशीला श्री विठ्ठलाचे समोर पावन परंपरेचे चक्री भजनाची सेवा पीठाधीश भक्तांसमवेत रुजू करतात. नाथ संस्थानात नाथषष्ठीचे प्रतिवर्षी आयोजन केले जाते. हा फिरता उत्सव असून आजपर्यंत वेगवेगळ्या अशा 211 ठिकाणी नाथषष्ठी उत्सव झालेले आहेत. नाथ संस्थांची ओळख म्हणजे परंपरेचे प्रासादिक चक्री भजन होय. बीरा म्हणे त्याची काय वाणू थोरी, जया संगे हरी डुल्लत असे. अशीच जणू आपली अवस्था होते. भगवंत प्राप्ती, गुरुकृपा आणि जीवनमुक्तीची साधना म्हणजेच पावन चक्री भजन होय. या भवसागरातून पार होण्याचा मार्ग म्हणजे पावन चक्री भजन. या चक्री भजनात एकूण 14 अभंग आहेत. यामध्ये ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज अशा सर्व थोर संतांचे अभंग यामध्ये आणि विठ्ठलाचा जयघोष यामध्ये केलेला आपल्याला दिसतो. आठवची नाही देहीचे विदेही भोगू दशा या भजनातील अवस्थेची अनुभूती देणारी दिव्य अशी अनुभूती भक्ती साधना श्री औसेकर महाराजांनी जीवापाड जपली आहे. चक्री भजनातील अभंग आळवत श्री विठ्ठलाचा जयघोष करत, सद्गुरु नामाचा जयघोष करीत गोलाकार फिरत भक्तांसमवेत भजनात दंग तल्लीन अशा महाराजांच्या गळ्यात हा प्रासादिक वेढा, हाती चिपळ्या, पायात नुपूर, डोईवरचा समत्वाचा हिरवा फेटा आणि त्यावर प्रसाद रूपी घाटा बांधून हे चक्री भजन होते. चक्री भजनाला एकही दिवस खंड नाही. ही अविरतपणे होणारी साधना आहे. चक्री भजनात तळपायावर गोलाकार जयघोषात फिरून क्षणात स्थिर होऊन पुन्हा नाचताना जणू काही साक्षात पांडुरंगच अवतार घेऊन भक्तांसमवेत नाचतात की काय, अशीच आपली सर्वांची भावना होते. श्री गुरु बाबा औसेकर महाराजांनी पावन अशा चक्री भजन उपासनेला अगदी पाश्चात्य देशात देखील नेलेले. इंग्लंड, अमेरिकेत भगवत प्रसारात चक्री भजन पोचले. ते पंढरी उपासक विठ्ठल भक्तांचे हृदयस्थ ठरलेले आहे. म्हणूनच चक्री भजन पाहण्याने ऐकण्याने नव्हे तर ते प्रत्यक्षात करण्याने त्याची किमया, ताकद अनुभूतीस येईल एवढी ही उपास्य साधना आहे. आजच्या कलियुगात नाम महात्म्य आहे. या नाम महात्म्याचीच अनुभूती आपल्याला पावन अशा चक्री भजनातून होते. धन्यवाद. कलौ नास्त्यैव 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 गतिरन्यथा. महाराजांच्या या परिचयानंतर या ठिकाणी परमपूज्य गुरुबाबा औसेकर महाराज यांचा सत्कार होतोय. मी महाराजांना व्यासपीठावर विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं. तसेच आदरणीय नानासाहेब चितळे यांना विनंती करतो त्यांनी महाराजांचा सत्कार करावा. आत्ता परिचयामध्ये आपण ऐकलं की गुरु परंपरेतले महाराज आहेत. आणि जे प्रत्येकावर 3 ऋण असतात, पण आणखी एक ऋण आहे ते म्हणजे आत्मऋण. तुका म्हणे आत्मऋण न फिटे गुरु वाचवणं. त्यामुळे गुरु परंपरेचा सत्कार करणं हे सगळ्यात महत्वाचं आहे. यत्र नास्ति दधिमंथन घोषो यत्र नो लघु लघूनि शिशूनि यत्र नास्ति गुरुगौरव पूजा तानि किं पदवदानि ग्रहाणी असं सुभाषितकारांनी सांगून ठेवलंय. त्याप्रमाणे गुरु परंपरेचा सत्कार म्हणजे महाराजांनी केलेल्या सत्कार याचा सत्कार आहे. त्यामुळे सगळ्यांनी टाळ्याच्या गजरामध्ये मी विनंती करतो आदरणीय नानांनी गुरुबाबा औसेकर यांचा सत्कार करावा. चितळे परिवाराच्या वतीनं महाराजांचा सत्कार शाल, श्रीफळ, पुष्पहार अर्पण करून होतोय. महाराजांच्या या सत्कारानंतर कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.
जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. मी परमपूज्य कोटणीस महाराज यांना व्यासपीठावर बोलवतो आणि आदरणीय काकासाहेब चितळे यांनाही व्यासपीठावर बोलवतो. त्यांनी कोटणीस महाराज यांचा सत्कार करावा. साधू संत येती घरा तोची दिवाळी दसरा. संत चरण रज लागता सहज वासनेचे बीज जळोनी जाय. मग रामनामी उपजे आवडी सुख घडोघडी वाढू लागे. कंठी प्रेम दाटे नयनी पूर लोटे हृदयी प्रगटे रामरूप. असं आहे. देव सारावे परते आणि संत पूजावे आरते. याप्रमाणे आदरणीय ज्यांच्या घरामध्ये 100 वर्षाहून अधिक वर्षाची कीर्तन परंपरा आहे असे परमपूज्य गुरुनाथ महाराज कोटणीस यांचा चितळे परिवाराच्या वतीनं सत्कार होतोय. आदरणीय काकासाहेब चितळे महाराजांना शाल पुष्पहार देऊन सत्कार करतात. त्यांचा स्वीकार करावा. यानंतर या ठिकाणी श्री सिद्धराज औसेकर महाराज आले आहेत, महाराजांचे चिरंजीव. मी श्री विश्वासदादा चितळे यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि श्री सिद्धराज महाराज औसेकर यांचा सत्कार करावा. सिद्धराज सुद्धा मोठ्या अभिमानाने म्हणत असेल, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा तुझी चरणसेवा पांडुरंगा. मार्ग दावून गेले दयानिधी संतदे येण्याची मार्गे चालू आता जाऊ आता. त्याप्रमाणे ज्या मार्गानं ही परंपरा आहे त्याच मार्गावरनं जाणारे सिद्धराज महाराज औसेकर यांचा सत्कार श्री विश्वासदादा चितळे करतात. शाल पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार होतोय. आता तुमची अधिक प्रतीक्षा पाहत नाही. मी विनंती करतो भजन सेवेला प्रारंभ करावा.